नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथे एक सार्वजनिक सभेला संबोधित केलं. 39 मिनिटाची त्यांचं ते भाषण जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी माझ्या स्कूलच्या दिवसात गेलो. स्कूल डेज 1970चा तो पिरियड, सलीम जावेदचा तो पिरियड, त्यांचे पिक्चर, त्यानंतर मग कादर खानचा तो पिरियड, खून भरी मांग असले पिक्चरचे टायटल. कारण आदरणीय पंतप्रधानांच्या भाषणात बिलकुल त्या काळच्या पिक्चराचे डायलॉग होते असं मला वाटतं. दुनिया ने देखा जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है. अब मोदी के नसों में खून नहीं गरम सिंदूर बहता है. आईसीयू में रहमत यार खान एयरबेस 22 मिनट के हमले का जवाब 22 तारीख के हमले का जवाब 22 मिनट में दिया. मोदी का दिमाग ठंडा है लेकिन खून गरम. अब मेरे नसों में सिंदूर बह रहा है. हे सगळे शब्द आणि मग शेवटी ये प्रतिशोध का खेल नहीं न्याय का नया स्वरूप है. ये ऑपरेशन सिंदूर है. ये सिर्फ आक्रोश नहीं, ये समर्थ भारत का रौद्र रूप है. ये भारत का नया स्वरूप है. पहले घर में घुस के वार किया था, अब सीधा सीने पे किया प्रहार है. आतंक का फल कुचलने की यह नीति है. यही रीति है, यही भारत है, यही नया भारत है. बाप रे. रौद्र रूप, सिंदूर, बारूद. खूप आपल्या देशाच्या सैन्याचं त्यांनी महिमा मंडन केलं आणि करायलाच हवं. पण मग शेवटी सगळा हा प्रपंच रचून म्हणजे मंदिर बनवून मग स्वतःची स्थापना आतमध्ये केली. ये मां भारती का बेटा इस देश को झुकने नहीं देगा. सगळीकडे त्यांचे पोस्टर्स लागले कमांडोच्या ड्रेसमध्ये आणि वर लिहिलं ऑपरेशन सिंदूर. मोठमोठे सगळ्या देशात फिरतायत. सवाल आहे या मां भारतीच्या या सुपुत्राला देश झुकणे नाही दूंगा असं म्हणणाऱ्यांनी सीज फायर का केलं याचं उत्तर ते अजूनही देऊ शकत नाहीत. पाकिस्तानने विनंती केली आणि आम्ही सीज फायर केलं हेच सांगतात. पण पाकिस्तानला जर तो नाग म्हणत असेल, त्याचा फन पायाखाली चिरडायचं अशा भाषा बोलत असतील तर मग याची रिक्वेस्ट का ऍक्सेप्ट केली. याच्या विनंतीमुळे का पाझळला भारत, का पिघळला त्याच्या विनंतीसमोर भारत, याचं उत्तर कोणी देत नाही. मी सारखं सांगतो त्यांना सीज फायर करायचं असतं पाकिस्तानला तर त्यांनी फक्त हमले थांबवायचे होते. भारत कधीच आक्रमक नव्हता. भारतने फक्त उत्तर दिलं. पहलगामचं उत्तर आतंक्यांच्या ठिकाणावर बॉम्ब टाकून केलं, नष्ट करून केलं. त्यांनी जेव्हा मग त्याच्यावर रिॲक्शन दिली त्याच्यावर भारताने ऍक्शन केली. भारताने स्वतः कधीही आक्रमण केलेलं नाही. मग अशा वेळा त्यांनी आक्रमण करण्याचं बंद केलं असतं तर भारताने केलं असतं. आणि भारत प्रत्येक आक्रमणानंतर 3 दिवस लगातार हेच सांगत होता, तुम्ही केलं म्हणून आम्ही करतोय, तुम्ही संयम बाळगा. पण मग त्यांनी सांगितलं की आम्हाला सीज फायर करायचं आहे. तिकडे तो अमेरिकेचा ट्रम्प जोरात बोंबा मारतोय की मी सांगतोय म्हणून यांनी केलं, हे ऐकत नव्हती, मी यांना धमकी दिली. त्याच्यावर सगळे चुप आहेत.
पहिले म्हणाले की आम्ही नव्हतोच, नंतर म्हणतो की हा ठीक आहे. आता या मा भारतीच्या सुपुत्राला जेव्हा तुम्ही त्या आर्मी समोर नतमस्तक होण्याची गोष्ट करता, देशाकडून धन्यवाद देता आपल्या देशाच्या सैन्याला, तेव्हा त्याच सैन्याची एक डेकोरेटेड ऑफिसर कर्नल सुफिया कुरेशी, जी पूर्ण जगाला भारताच्या सैन्याचा एक चेहरा असतो, जिच्या 4 पिढ्यांनी भारताच्या सैन्याची सेवा केली आहे, आजोळी दैदप्यमान इतिहास, झाशीच्या राणीसोबत इंग्रजांसोबत लढलेली तो परिवार आहे. असं रक्त ज्या व्यक्तीच्या अंगात सळसळत असेल त्याला अतिरेक्यांची बहीण म्हणणं, आणि तो बहीण म्हणणारा निर्लज्ज अजूनही मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर आहे, लाल दिव्याच्या गाडीत घुमतो, पूर्ण उपभोग घेतो आपल्या पदाचा, आणि पंतप्रधान चुप आहेत. का? तो अरेस्टही होत नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागते, परंतु निर्लज्ज भाजपा चुप का? प्रश्न तो आहे. भारतीय सैन्याचा अपमान करणारे जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर मग हे तुमचं जे वक्तव्य आहे हे भाजपाचे 2 चेहरे आहेत. ओरिजिनल भाजपा विजय शहा आहे, आणि हे बोलाचीच कढीन बोलाचा भात, आणि हे बोलानी शब्दांनी आरती उतरवणारे आमचे पंतप्रधान आहेत. मग हा मा भारतीचा बेटा, मा भारतीचा सुपुत्र मणिपूरमध्ये कुठे होता जेव्हा बायांची तिथे इज्जत लुटल्या जात होती, हत्या होत होती? अजूनही तिथे अशांती आहे. हा कधी गेला का तिथे भेटायला? आयत्या बिळात नागोबा म्हणतात ना, तसलीच तरा आहे यांची. सैन्याने आपलं घाम गाळून रक्त गाळून विजयश्री खेचून आणायची, आणि मग यांनी टेमा मिरवायचा पूर्ण समाजामध्ये की आम्ही करवलं, मी मा भारती का बेटा जब तक. तो युक्रेनचा राष्ट्रपती, युद्धाने जर्जर झालेल्या देशाचा राष्ट्रपती, अमेरिकेच्या राष्ट्रपती सोबत भांडतो आपल्या देशाची अस्मिता ठेवण्यासाठी, आणि तो सगळे व्हिडिओ लोकांसमोर आलेले आहेत. फ्रान्सचा राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपतीला खोटं बोलताना मधातच म्हणतो की थांबा, खोटं बोलू नका, तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे, सत्य हे आहे. चालत्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याला ठीक करतो. साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी काल मीडिया समोरच 2 शब्द सुनावून दिले, तुम्ही जे म्हणता ते चुकीचं आहे, आमच्याकडे फक्त गोऱ्यांचाच हत्या होत नाही, काळ्या लोकांची पण हत्या झालेली आहे, श्वेत अश्वेत असं काहीच नाही आमच्याकडे. हा, आमच्याकडे गुन्हे आहेत, पण हे वेगळ्या रंगात रंगू नका. खडसावून सांगितलं. काय तो छोटा देश, आणि आपण तिथं प्रामाणिकपणे घोटणे टेकून जे म्हणतील ते घेतो, आणि इथं मा भारतीचा अंगातल्या रक्तात सिंदूर, रक्त नाही म्हणे सिंदूर फिरतो. अरे कितीतरी बायांचा सिंदूर मणिपूरमध्ये गेला, तिथे कुठे होते तुम्ही? 700 शेतकऱ्यांच्या बायकांचा सिंदूर गेला डोक्यातला, माथ्यावरचा. शेतकरी त्या बिलापायी कुठे होता तुम्ही? महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करतायत, 8-8. त्यांच्या बायकोचा सिंदूर नाही, कुंकू नाही. कारण आता ऑपरेशन सिंदूर हे आता राजकारणात कसं उपयोगात आणायचं, एटीएम म्हणून, त्याचा एक प्रयत्न जोरदार चालू आहे, आणि हे भाषणात आता तुम्हाला दिसायला सुरू होईल. तिरंगा यात्रा, तिरंगा यात्रा. त्यांना विचारा तिरंगा यात्रावाल्यांना, तिरंगा यात्री जर तुमच्या दरवाजात आली तर त्यांना विचारा पहलगाम मध्ये आतंकी आले कसे, तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर कसं झालं, आणि तुमचं इंटेलिजन्स जेव्हा फेल झालं अशा वेळेला त्या नाकाऱ्या इंटेलिजन्सच्या डायरेक्टरला काढून फेकण्यापेक्षा त्या आयबीच्या डायरेक्टरला,
इंटेलिजन्स ब्युरोच्या डायरेक्टरला 1 वर्षाची बढती देता, एक्सटेन्शन देता. पंतप्रधानांनी 19चा दौरा का कॅन्सल केला? त्यांना माहित होतं तिथं काय होणार आहे. असे कितीतरी प्रश्न आहेत ज्यांची उत्तर इच्छित नाहीत. फक्त आपलं स्वतःचं महिमा मंडन करणं हेच चालू आहे. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.